मीडियन पहिल्यांदा विषय घ्यायचा डोक्यात. कंडिशन आहे इन अ ट्रायंगल. मीडियन कशात असते? इन अ ट्रायंगल. त्याच्यानंतर दुसरी पॉइंट आहे इट इज अ लाईन सेगमेंट. इट इज अ लाईन सेगमेंट. सेगमेंट आहे. मीडियन इज अ सेगमेंट. मराठीमध्ये मध्यगा असं म्हणतात पहा. मिड पॉइंट नाहीये तर मीडियन आहे. इट इज अ लाईन सेगमेंट. इन अ ट्रायंगल आहे. दुसरी कंडिशन आहे इन अ लाईन सेगमेंट. कसा लाईन सेगमेंट आहे? इन अ ट्रायंगल लाईन सेगमेंट जॉइनिंग व्हर्टेक्स and midpoint of its opposite side BD equal to DC, then we call segment AD is median. डेफिनेशन कशी येईल सगळ्यांनी सांगितले. तुम्हाला माहित आहे, तुम्ही सर्च करून लिहायचे. ओके. इन अ ट्रायंगल लाईन सेगमेंट जॉइनिंग व्हर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ इट्स अपोजिट साइड इज कॉल्ड अ मीडियन. एका ट्रायंगल मध्ये किती मीडियन काढता येतील सगळ्यांना माहित आहे. मग किती मीडियन काढता येतील? 3. इथं मी घेतला ई आला तर ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रुएंट असणार आहे. आता नंतर सी पासून घेतला, सी व्हर्टेक्स पासून ए बी वरती टाकला, समजा मी एफ म्हणाले तर हे दोन सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आणि इथं तुम्हाला दिसतात हे चुकून आले नाहीत माझे, तर हे तिन्ही जे सेगमेंट्स आहेत ते एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. आणि आपल्याला माहित आहे 3 or more than 3 lines intersect in a point. That point is called point of concurrence. आणि या मीडियनच्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला आपण सेंट्रॉइड असं म्हणतो. पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मीडियन इज कॉल्ड सेंट्रॉइड. आणि डिनोट करतो आपण त्याला जी अल्फाबेटने. ओके. मराठीमध्ये त्याला गुरुत्व मध्य असं म्हणतात. का म्हणतात ते सांगते. तुम्ही स्वतः ही कृती करून पाहू शकता. पहा, एक ट्रायंगल पुठ्ठ्याचा कन्स्ट्रक्ट करायचा, काढायचा आपण. त्याच्यामध्ये बीसीचा मिड पॉइंट जसं घेतला तसं त्या 3 साइडचा मिड पॉइंट घ्यायचा, तिथून सेगमेंट काढून घ्यायचा. जिथे इंटरसेक्ट होते तो हा पॉइंट जो आहे तो या पॉइंट वरती जर तुम्ही पेन धरलात, पेनचं टोक धरलात तर हा ट्रायंगल बॅलन्स होतो. पहा, तुम्ही करून पहा. दुसरीकडे कुठेही आपण धरला तो ट्रायंगल अशा पद्धतीने तर तो बॅलन्स होत नाही. पण ह्या पॉइंट वरती धरला तर ट्रायंगल बॅलन्स होतो तिथं. आणि म्हणून तो गुरुत्व मध्य असं त्याला मराठी शब्द आहे सेंट्रॉइड असं म्हणतो. आता या सेंट्रॉइडची एक खासियत आहे. दिस सेंट्रॉइड डिवाइड्स द मीडियन इन 2:1 रेशो. सेंट्रॉइड डिवाइड्स the median in 2:1 रेशो. हा मीडियन काय करत असतो तर ह्या सेंट्रॉइडला 2:1 रेशो मध्ये डिवाइड करत असतो. म्हणजे समजा आता आपण याच्यामध्ये फक्त एडी बद्दल विचार केला, ए बी सी, एडी असं घेतला, पण इथं जी आहे. समजा आपल्याला in triangle ABC, segment AB congruent to segment AC, given angle ABC congruent to angle ACB, isosceles triangle theorem. Therefore angle ABC इक्वल टू एक्स इक्वल टू 50 डिग्री. एक म्हणूया याला. इन ट्रायंगल BCD सेगमेंट BD congruent to segment CD given angle DBC congruent to angle BCD, isosceles triangle theorem. Therefore angle angle BCD equal to y equal to 60 डिग्री. याला आपण सेकंड म्हणूया. angle ABD equal to angle ABC
प्लस अँगल DBC, angle sum property. Okay, therefore angle ABD equal ABC काढले आपण इथं 50 degree plus angle DBC it is given that is 60 degree. Therefore angle ABD equal to 110 degree. ओके, त्याच्यानंतर आपण अँगल ACD काढूया. अँगल ACD इक्वल टू अँगल ACB प्लस अँगल BCD. अँगल ACD किती आहे 50 प्लस अँगल BCD किती आहे 60, 110 डिग्री. अँगल ACD 110 डिग्री. अशा पद्धतीने हे आन्सर्स काढायचे आहेत सगळ्यांनी. राईट अँगल्ड ट्रायंगल मध्ये ही प्रॉपर्टी आहे. इन अ राइट एंगल्ड ट्रायंगल ABC इज अ राइट एंगल्ड ट्रायंगल. हायपोटेनियस AC आहे. फक्त आणि फक्त हायपोटेनियस वरती आपण मीडियन ड्रॉ केली. कशावर म्हणते मी? हायपोटेनियस वरती मीडियन ड्रॉ केली. AD इक्वल टू DC आहे. BD इज अ मीडियन. ओके, तर फक्त इन अ राइट अँगल्ड ट्रायंगल पहिली कंडिशन. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन म्हणजे फक्त हायपोटेनियस वरती ड्रॉ केलेली जी मीडियन आहे ती हाफ ऑफ हायपोटेनियस असते. BD इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनियस AC. अशी फक्त या राइट अँगल्ड ट्रायंगल साठी प्रॉपर्टी आहे पहा. इन अ राइट अँगल्ड ट्रायंगल median drawn on hypotenuse is half of hypotenuse. आता समजा आपण C पासून इकडे घेतलं किंवा A पासून इथं मीडियन घेतली तर त्यांच्यासाठी ही प्रॉपर्टी नाही. ही फक्त प्रॉपर्टी मीडियन ड्रॉन ऑन हायपोटेनियस साठी आहे. त्याचं थेरम म्हणून आपल्याकडे दिलेलं आहे. खूप मोठं प्रूफ येतं त्यामुळे मी ते घेणार नाहीये. डायरेक्ट आपल्याला असं घ्यायचंय. ही प्रॉपर्टी लक्षात आली पाहिजे. इन अ राइट एंगल्ड ट्रायंगल कशी मीडियन? ओनली विच मीडियन? मीडियन ड्रॉन ऑन हायपोटेनियस इज हाफ ऑफ हायपोटेनियस. म्हणजे समजा AC आपल्याला 10 दिला असेल तर BD किती असेल 5. BD पण 5 असेल, AD पण 5 असेल आणि DC पण 5 असेल. लक्षात येते सगळ्यांना? ही प्रॉपर्टी आपल्याला लक्षात घ्यायची आहे. The length of hypotenuse of a right angled triangle is 15. Find the length of median of its hypotenuse. Length of median equal to half of hypotenuse. असं लिहा. बाय प्रॉपर्टी. फिगर न काढता सुद्धा आपण करू शकतो. हाफ इंटू हायपोटेनियस दिलेली आहे 15 इक्वल टू 7.5 युनिट्स. आन्सर लिहूया. द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन ऑन hypotenuse of a right angled triangle is 7.5 युनिट्स. असं सोडवायचं. कोणी फिगर काढून पण सोडवू शकतं पहा. सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्या. आपल्याला हायपोटेनियस काढून घ्यावी लागेल पहा. PQ 12 आहे, QR 5 आहे,
ज्यांना ट्रिपलेट्स माहित आहे त्यांना याचं उत्तर माहित असेल. पी आर किती असणार आहे? 13 असणार आहे. पण आपल्याला अगोदर पी आर काढून घ्यावं लागेल. आणि त्यानंतर क्यूएस इज मीडियन म्हटलंय. क्यूएस इज मीडियन म्हटलंय आणि मग तुम्हाला क्यूएस ऑटोमॅटिकली किती मिळणार आहे सगळ्यांना माहित आहे. पण पहिल्यांदा आपल्याला पी आर काढून घ्यावं लागेल राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम नुसार. इन ट्रायंगल पी क्यू आर angle Q equal to 90 degree, therefore PR square equal to PQ square plus QR square by PT. 12 square plus 5 square. 12 square सगळ्याला माहिती आहे 144. 5 square 25. 169. PR equal to 13 येईल. आता आपल्याला मीडियन ड्रॉन ऑन हायपोटेन्यूस इज हाफ ऑफ हायपोटेन्यूस आता वापरायचं इथं. त्याच्यामुळे हा 2 ते 3 मार्काचा प्रश्न तयार होतो. Therefore in triangle PQR angle Q equal to 90 degree, QS is median drawn on hypotenuse, therefore QS equal to half of PR. QS equal to half into 13. QS equal to 6.5 units. असा हा प्रश्न सोडवायचा आहे. ह्या प्रॉपर्टीज आपल्याला वापरता आल्या पाहिजेत. सोपं एक्झाम्पल आहे पहा. मग आपल्याला माहित आहे सेंट्रॉइड डिवाइड्स मीडियन. मीडियन in 2:1 ratio, GT equal to 2.5, PG equal to 2 into GT, 2 into 2.5, 5 units. आणि PT equal to PG plus GT, 5 plus 2.5 equal to 7.5 units. असं सॉल्व करायचं आपण घेतलं होतं. आता तुम्हाला सेंट्रॉइड मीडियन ही कन्सेप्ट सांगत असताना मी हा भाग घेतला.